कोण आहे ते म्हणजे सांगा ना मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे की जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे. प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे पाहिलंय. मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला. आज देखील तुम्ही येणार होता. अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे. तुमच्याशी संपर्क देखील झालेला मात्र पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला. तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी काढणार? असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय. असं आहे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. रात भर ट्विटर ट्रेंड कर रहा था कि महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को होगा. बहुत सारी पत्रकार. अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ. जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो. हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही. अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.